देशमुख कुटुंबियांच्या डोळ्यातील दुःख पहा. अंजली दमानी यांनी नामदेव शास्त्रींना उद्देशून एक महत्त्वाचं ट्विट केलंय. धनंजय मुंडे वाल्मिक कराडचे आर्थिक व्यवहार सापडलेले आहेत. भगवान गडाकडून मुंडेंना पाठिंबा दिल्यानं दुःख झाल्याचं देखील दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. दरम्यान त्यांची पोस्ट आपण पाहूयात. नामदेव शास्त्रींनी माध्यमांना दिलेली मुलाखत ऐकून वाईट वाटलं. धनंजय मुंडेंचे डोळे पाहिलेत, अंतकरण पाहिलं आणि पाठिंबा जाहीर केला. देशमुखांच्या कुटुंबियांना भेटल्यावर खूप अस्वस्थ वाटलं. काय दोष होता ह्या भाबड्या जीवांचा? यांच्या वडिलांचं छत्र का हिरावून घेतलं? आम्ही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे आर्थिक व्यवहार शोधले, त्यांनी केलेल्या दहशतीचे पुरावे पाहिले, बंदुकांचे फोटो पाहिले. दिवंगत संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आपल्याला उद्या भेटायला येणार आहेत. वैभवी आणि तिच्या छोट्या भावाच्या डोळ्यात आणि अंतःकरणातील दुःख देखील आपण पाहावं, ही नम्र विनंती आहे, असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे. नामदेव शास्त्रींना त्यांनी सल्ला दिला आहे. महाराज आहेत, त्यांच्याविषयी बोलण्याचा काय मला अधिकार नाही, मी छोटा माणूस आहे. पण ते ज्या गादीचे वारसदार आहेत, ती गादी समतावादी गादी आहे. ती गादी सर्व धर्म समभावाला घेऊन चालणारी गादी आहे. जातीअंताची लढाई लढणारी गादी आहे. आणि ती गादी कोणा घराण्याची नाही आहे ना, ती गादी एका कुठल्या समाजाची आहे. ती गादी महाराष्ट्रातल्या तमाम जाती बांधवांची आहे. त्या गडाला धनगरही तेवढीच जाऊन भेटतात जेवढे वंजारे जाऊन तिथे येतात. असं म्हणजे मला एक कळत नाही की तुम्ही गडालाही आता जातीचे रंग द्यायला लागलात. अलीकडच्या काळामध्ये संत आणि महंत हे जातीचे जर ठरायला लागले आणि कायदा आणि न्याय व्यवस्था आणि घटना आणि संविधान यावर हा देश चालत असताना जर आम्ही कोण दोषी आणि कोण निर्दोष हे एखाद्या घटनेवर आधारित ठरवायला लागलो तर मला वाटतं की समाज मनामध्ये साधू संतांच्या विषयीचे ज्या भावना आहेत, जे विचार आहेत, त्याला कुठेतरी धक्का पोचतो का काय, अशी भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.